पण सगळी प्रक्रिया ही जी झाली, 6 माननीय खासदारांनी शिवसेनेबरोबर विलिनीकरण केलं, कायद्याच्या सगळ्या संसदीय आयुधांच्या सगळ्या घटनेतल्या सगळ्या नियमानुसार माननीय लोकसभा अध्यक्ष महोदयांनी त्याला मान्यता दिली आणि आता हे सर्व 6च्या 6 खासदार मिळून शिवसेनेचा लोकसभेतला खासदारांची संख्या आता 13 झालेली आहे. आता हे नियमानुसार झाल्यानंतर सुद्धा परत न्यायालयामध्ये जायचं, न्यायालयीन प्रक्रिया वाढवायच्या. ठीक आहे ना, त्याला करायचं ते करू द्या, परंतु ह्या ज्या प्रक्रिया झालेल्या आहेत ह्या पूर्णपणानं संविधानिक आहेत, कायद्याच्या घटनेच्या चौकटीत बसणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांनी जरी असे किती प्रयत्न केले तरी त्यांना काही यश मिळेल असं नाही. राजस्थानचे राज्यपाल आहे, त्यांनी राजस्थानमध्ये कुलपती म्हणून मराठी अध्ययन केंद्र तिथल्या विद्यापीठात सुरू करा असं म्हटलेलं आहे. पण राजस्थानमध्ये हरिभाऊ बागडे यांचे पुतळे जाळले जात आहेत, मराठी अध्ययन केंद्र सुरू करून अशा स्वरूपाची भूमिका घेतली जाते. नाही, खरं हे चुकीचं आहे. कारण माननीय राज्यपाल महोदय हे कुलपती असतात विद्यापीठांचे आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा सगळ्यांनीच मान्य केला पाहिजे. त्यामुळं मराठी अध्यासन केंद्र का करता म्हणून राज्यपाल महोदयांचा निषेध करणं हे चुकीचं आहे. राजस्थानमधल्या लोकांनी जरी ते केलं तरी माझं त्यांना स्पष्टपणानं सांगणं आहे की हा माननीय राज्यपालांचा अधिकार आहे आणि तिथंसुद्धा मराठी भाषिक आहेत ना, असं काही नाही की तिथं मराठी भाषिक नाहीत. अध्यासन केंद्र तिथं सुरू केल्यानंतर तिथल्या मराठी भाषिक लोकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे नक्कीच राज्यपाल महोदयांच्या निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं त्यांनी मराठी अध्यासन केंद्र सुरू केल्यानंतर तिथल्या स्थानिक तिथं असणाऱ्या मराठी भाषिक लोकांना निश्चितच त्याचा उपयोग होईल. नाही, आज साहेब पंढरपूरचा दौरा करून साहेब नेहमीच वारीमध्ये जातात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पायी जातात, ते झाल्यानंतर आरोग्य व्यवस्थेची पाहणी करतात, तिथली स्वच्छतेची वगैरे पाहणी करतात आणि तो सगळा दौरा आटपून उशिरा काल साहेब दरेगावी आलेले आहेत आणि तिथेही असल्यामुळं त्यांना थोडंसं आज शक्य झालं नाही कॅबिनेटला यायला, पण आम्ही सगळेजण होतो, असं काही नाही. त्यामुळं पंढरपूरचा दौरा करून साहेब दऱ्याला गेले, दऱ्यात मुक्कामी असल्यामुळे ते येऊ शकले नाही. यांनी विधान केलेलं आहे की अशा आतंकवाद्याशी व्यवस्थितपणे त्यांना उत्तर द्यावं. कोणाला जे आंदोलन करतायत त्यांना आतंकवादी त्यांची काही हे बघा, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण आंदोलन करताना ते सनदशीर मार्गाने केलं पाहिजे. आंदोलन करताना पोलिसांच्या गाड्या तोडायच्या, पोलिसांच्या गाड्या फोडायच्या. त्याच्यामध्ये काल दिल्लीमधली प्राथमिक माहिती जर आपण माध्यमांच्या मधनं पाहिली तर 5-6 पोलीस अधिकारी जखमी झालेले आहेत. त्यामुळं असा कायदा हातात घेणं बरोबर नाही. कुणी विद्यार्थी संघटना असतील किंवा कुणी असेल, असं आतंकवादी त्याला म्हणता येणार नाही. आतंकवादी म्हणजे काय, जे अंधाधुंद गोळीबार करतात, जीव घेतात, एखाद्या देशाविरुद्ध आपल्या काही कारवाई करतात, त्यांना आतंकवादी म्हणतो आपण. पण विद्यार्थी जरी असले तरी दगडफेक करायची, पोलिसांवर त्याला जखमी करायचं, ही सुद्धा बाजू योग्य नाही. त्यामुळं माननीय सदाभाऊ खोत जरी म्हटले असले तरी आतंकवादी म्हणणं हे योग्य नाही. कारण विद्यार्थी शेवटी चळवळीमधले असतात, त्यांच्या मागण्या मांडत असतात, पण सनदशीर मार्गानं आंदोलन करणं, धरणं, घोषणाबाजी करणं, रास्ता रोको करणं इतपत ठीक आहे. पण सरकारी मालमत्तेचं नुकसान, सरकारी वाहनांचं नुकसान, सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना जखमी करणं हे देखील काही योग्य नाही. काल मुंबईत याबाबतचं आंदोलन झालं, त्यावेळी विद्यार्थी जमवत होते, मात्र विद्यार्थ्यांना जमवूनच दिलं नाही, त्यानंतर लगेच पोलिसांनी अरेस्ट केलं, म्हणजे त्यांना आंदोलनही करून दिलं नाही, अशा काही परिस्थिती नाही. मला माहीत नाही मुंबईमधली परिस्थिती, काल मी मुंबईमध्ये नव्हतो. त्यामुळं काय झालं, पोलिसांना काही प्री इंटिमेशन होती का, किंवा असं दिल्लीसारखी परिस्थिती उद्भवू शकते असं काही त्यांना काही इनपुट होतं का, आणि त्याची प्रिकॉशन म्हणून काय पोलिसांनी कारवाई केली का, या बाबतीत गृह विभागाकडनं सविस्तर माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही. ICC बोर्डमध्ये मराठी पुस्तकांमध्ये अनेक शब्दांच्या चुका आहेत आणि वारंवार अशा स्वरूपाची मराठी भाषेची अवहेलना होती. कसं आहे, ICC बोर्ड हे केंद्र सरकारचं आहे, केंद्रीय यंत्रणांचं आहे आणि त्यांच्याकडनं जर अशा चुका होत असतील तर खरं आम्ही राज्य सरकारकडनं आमचे शिक्षण मंत्री, उच्च शिक्षण मंत्री महोदय त्यांच्याशी बोलतील, आम्ही त्यांना प्रेझेंटेशन देऊ आणि असं असेल तर त्यांनी एखादा मराठी अभ्यासातला तज्ज्ञ हा त्यांच्या बोर्डावर घ्यावा
तिथल्या सगळ्या अशा काही मराठी चुका वारंवार होणार नाहीत याची खबरदारी घेण्यासाठी नक्की राज्य सरकार त्यांच्याकडं या संदर्भातला फॉलोअप करेल. साहेब, ओके. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कच्या इथे CGAच्या आंदोलनाला काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला आवर्जून उपस्थित होते. तिथली जी भाषा आहे ती बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात बरोबर आहे, पण नवं नेतृत्व काँग्रेस पार्टीचं आदित्य ठाकरे करू पाहत आहेत का? आता कशाचं नेतृत्व करणार आदित्य ठाकरे? जेव्हा पक्ष सगळा हातात होता, सगळे आमदार खासदार पदाधिकारी शिवसैनिक बरोबर होते, तेव्हा ह्यांना वेळ मिळाला नाही पक्षाचं काम करायला. आणि आता नको त्या दुसऱ्या लोकांचं कुणाचं जी कुणी जरा पब्लिसिटीमध्ये दिसलं, जरा चेहरा दिसला माध्यमांमध्ये की स्वतः घुसायचं त्याच्यात नेतृत्व करायचा प्रयत्न करायचा, काही उपयोग होणार नाही. महाराष्ट्रानं त्यांची कामाची पद्धत बघितलेली आहे. किती लोकांच्यासाठी ते रस्त्यावर उतरतात, किती लोकांच्या आता विधानसभेचं अधिवेशन झालं, किती वेळा प्रश्न उपस्थित केले विधानसभेमध्ये, किती वेळा सांगा ना मला. ग्रामीण विकासाचे कधी प्रश्न उपस्थित केले, विद्युतचे कधी प्रश्न उपस्थित केले, शेतीला पाणी पुरवठा करण्याचे कधी प्रश्न उपस्थित केले, लोकहिताच्या कामाचे कुठले प्रश्न त्यांनी कधी विधानसभेत मांडले किंवा विधानसभेच्या बाहेर जरी मांडले. त्यामुळं केवळ अशा पद्धतीनं सवंग लोकप्रियता मिळवायसाठी जे काय करावं लागेल ते करण्याची धडपड ही मान्य आदित्य ठाकरेंची चाललेली आहे. त्याला फारसा प्रतिसाद मिळणार नाही. ओके, चला हिंदी में बता दीजिए, थोड़ा हिंदी में बता दीजिए कि जो प्रोटेस्ट हुआ कल, आंसू गैस के गोले छोड़े गए, लाठीचार्ज किया, फिर भी अभी लगातार चालू रहेगा. देखिए, जो प्रोटेस्ट कल हुआ वो शांतता मार्ग से होना चाहिए था, लेकिन प्रोटेस्ट के बाद हम लोग ने देखा प्रोटेस्ट के दौरान वहाँ पे पत्थरबाजी हुई, पुलिस के गाड़ियों का नुकसान किया, कई पुलिस जवान और पुलिस ऑफिसर्स वहाँ के दिल्ली के जख्मी हो गए. ऐसा कायदा कानून हाथ में लेके कोई प्रोटेस्ट नहीं होता है. उनको शांतता के मार्ग से प्रोटेस्ट करना चाहिए था. और अगर प्रोटेस्ट शांतता के मार्ग से करने के बाद भी, लेकिन कल भी आपने देखा बीजेपी के केंद्रीय मंत्री महोदय ने उनके डेलीगेशन को मिलने के लिए बुलाया था, उनसे बातचीत की और कहा थोड़ा समय सरकार को दीजिए, सरकार आपके निवेदन पर विचार करेगी. तो सरकार के ऐसे सीनियर मिनिस्टर ने कहने के बाद भी उन्होंने टाइम देना चाहिए था. ऐसा कायदा हाथ में लेके प्रोटेस्ट करना उचित नहीं है. सर, आपके 6 नए साथियों को जो है संसद में स्पीकर की मंजूरी मिल गई है, बैठने की जगह मिल गई है, स्ट्रेंथ बढ़ा है, क्या कहें? देखिए, ये जो 6 सांसद शिवसेना में आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में शामिल हुए हैं, ये पूरा प्रोसेस जो हुआ है वो लीगली, कॉन्स्टिट्यूशनली और जो संविधानिक बातें हैं उसकी पूरी पूर्तता करके हुई है. और ये सब देखने के बाद ही माननीय लोकसभा अध्यक्ष महोदय ने ये 6 ही सांसदों का विलीनीकरण शिवसेना में किया है. और अभी शिवसेना की स्ट्रेंथ 13 तक लोकसभा में गई है और सभी शिवसेना के 13 ही सांसद एक जगह